नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज दत्त जयंती पण आहे, म्हणून दत्त जयंतीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, मार्गशीर्ष महिना म्हणजे हा सगळ्यात पवित्र असा महिना मानला जातो. हा लक्ष्मी नारायण आणि भगवान विष्णूंना समर्पित असून या दिवशी व्रत पूजन केल्याने धन, सुख आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. यात विष्णू लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी सुक्ताचा पाठ करतात आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करायचा असे महत्त्वपूर्ण धार्मिक विधी या दिवशी करायचे. तर व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ पण मागच्या व्हिडिओप्रमाणे खूप छान असणार आहे आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद दिले, त्यामुळे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तर बघा, आता मी मांडणी केली आहे आणि आज मला कसं थोडीशी हाईट पाहिजे होती पूजेला, त्यामुळे ना मी आज खाली कळशी पण ठेवली. तर आता ही मांडणी तर करायला मी घेतली, पण तुम्ही बघा पुढे काय काय होतं ते. तर अक्षरशः ना म्हणजे नाकी नऊ आले होते आज ह्यावेळेस, कारण मुखवटा होता मोठा आणि हे पण मोठं झालं होतं, कळशी आणि वरचं कळस पण, त्यामुळे मुखवटा बसतच नव्हता. जेमतेम करून सगळं बसवलं आणि नारळ छोटा झाला, तरी मोठाच नारळ आहे हा मोठ्या कळशावरचा, पण तरी पण नारळ छोटा झाला होता आणि मुखवटा मोठा झाला होता. ह्यावेळेस तर म्हणजे एवढं हैराण झाले ना मी, तर जवळजवळ 3 ते 4 तास फक्त मला मुखवटा सेट करायलाच गेला. काढायची मी, परत लावायची, परत हे करायची, म्हणजे विचारूच नका तुम्ही, असं झालं होतं यावेळेस. पण आता देवीचीच इच्छा होती, तर बघा मी देवीने तिच्या परीने बरोबर सगळं करून घेतलं मग. तर बघा, आता देवीला ना ही चंद्रकोरची अशी छान ब्लॅक कलरची मोत्यांची माळ घातली मी, सॉरी मंगळसूत्र घातलं आहे. बघा, नुसतं फक्त मंगळसूत्रच घातलं आणि बघा ही ठुशी घातली, तरी पण देवीचं रूप बघा कसं दिसतंय. म्हणजे अजून तर मुखवटा लावला पण नाही आहे, तरी पण बघा एक एक जसं दागिने आपण घालत जातो ना, तसं तसं खूप असं छान छान म्हणजे दिसायला लागते. देवीचं रूप असं जास्त खुलतं, जास्त सुंदर दिसतं. बघा, फक्त मंगळसूत्र आणि ठुसी घातली तरी पण बघा किती सुंदर दिसतंय. आणि असं एक 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 आज ना ह्यावेळेस ना महालक्ष्मी अंबाबाईचं रूप हे करणार आहेत आपण. तर बघा कसं दिसतं महालक्ष्मी अंबाबाईचं रूप, इतकं देखणं आणि इतकं छान ना, म्हणजे मला वाटलं नव्हतं असं काही दिसेल म्हणून. पण जसं म्हणजे विचार तर केला नव्हता मी, पण जसं जसं मी करत गेली तसं तसं देवीनी सगळं व्यवस्थित एक 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 करून घेतलं. आणि बघा हा मुखवटा शेवटी मी बसवला. खूप म्हणजे खूप खूप परिश्रमानंतर मुखवटा बसला. गजऱ्यांचं पण आज तसंच झालं होतं. पण बघा, आणि हा जो मुखवटा आहे ना, याला मी घरीच म्हणजे स्टोन वगैरे लावलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मी आता अपलोड नाही केला, कारण गुरुवारचा व्हिडिओ अपलोड करायचा होता, म्हणून तो पण व्हिडिओ मी अपलोड करेल. हा मुखवटा ना आधी पूर्णपणे प्लेन होता. आणि बघा, आता ही वेणीची पण तुम्हाला गंमत सांगते मी. ही वेणी ना मी घरीच विड्याच्या पानाची बनवली होती. वेणी तर छान झाली होती, पण ना जी पानं होती ना, ती पानंच म्हणजे बघा, मुखवटा म्हणले तुम्हाला मी खूप मोठा होता आणि नारळ पण खूप म्हणजे हे होतं आतमध्ये, म्हणजे मुखवटावरती येत होता, नारळ खाली जात होतं, असं होत होतं. त्यामुळे ना वेणी बसत होती ना ओढणी बसत होती देवीच्या डोक्यावरची. तर काय करावं, खूप म्हणजे मला प्रश्न पडले होते, पण जसं तसं मी ॲडजस्ट केलं. पण शेवटी देवी आईची इच्छा होती की तिला ना वेणी घालायची नव्हती पानांची, त्यामुळे मग शेवटी बघा मी फक्त साधी वेणी अडकवली, ती पानं काढून टाकली आणि असा गजरा लावला. शेवटी देवीच्या इच्छेप्रमाणे देवीने तिचं रूप
स्वीकारलं कसं करायचं. आता नथ पण मी मोठी घातली होती, पण ती नथ घातली ना आता देवीच्या डोळे झाकले जात होते, देवीच्या डोळ्यांच्या मध्ये येत होती ती नथ. त्यामुळे नथ पण खूप खूप हे केलं मी. त्यानंतर मग साधंच आपलं असं छोटंसं माझ्याकडे इयर रिंग होतं कानातलं, तेच कानातलं मी असं फोल्ड केलं आणि तेच तिथं देवीच्या नाकात घातलं. ते पण खूप सुंदर दिसत होतं. मग आता नंतर शेवटी आली वेळ रांगोळी काढायची. तर बघा रांगोळी काढून घेते आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते देवीचं. बघा अशा प्रकारे काहीसं लुक होतं देवीचं. तर आता वाजले होते संध्याकाळचे 7. तर 7 वाजताच मी संध्याकाळीच मी पोथी वगैरे वाचन वगैरे जे काही करायचं ते करते. तर बघा उंबरठा लेपन पण आज ना मस्त असं येलोच केलं होतं, छान येल्लो आणि ग्रीन, म्हणजे निसर्गाची थीम ठेवली होती आज मी पूर्णपणे. आणि इतकं सगळं जुळून आलं ना, इतकं छान वाटत होतं सगळं. तर बघा आता सगळ्यात आधी उंबरठ्याची पूजा केली. बघा उंबरठा लेपन पण खूप सुंदर झालं होतं, इतकं छान दिसत होतं ना, म्हणजे खूपच मस्त दिसत होतं की माझीच नजर हटत नव्हती ह्या सगळ्या गोष्टींवरून. आणि हे सगळं इतकं छान सागर संगीत जुळून आलं ना की मलाच विश्वास बसत नव्हता की आज इतकं छान सगळं काही होईल असं. तर आता बघा मी पोथी वगैरे वाचून घेते आणि आता मग नंतर तुम्हाला भेटते आरती झाल्यानंतर. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल, सुख शांतीचा लाभ होईल, मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उठू नये, मागू नये, लक्ष्मीव्रत करायला चुकू नये, प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी संपूर्ण. नमस्कार. तर बघू शकता तुम्ही छान अशी मस्त पूजा झाली आज. आणि आजची थीम आहे ना सगळी येल्लो कलरची थीम ठेवली होती मी आज. बघा मी साडी पण येलो कलरचीच घातली आणि देवीला पण पूर्ण येलो कलरची साडी घातली. आणि देवीचं रूप तुम्हाला काय सांगू असं दिसतंय ना, म्हणजे विचारू नका असं दिसते देवीचं रूप एकदम. म्हणजे काय सांगू मी, मला तर शब्दात वर्णन नाही करता येत, इतकं छान दिसते. आणि बघा अशा प्रकारे पूजा झाली. आता मागच्या व्हिडिओला माझ्या तुम्ही पहिल्या गुरुवारच्या व्हिडिओला सगळ्या मैत्रिणींनी खूप भरभरून प्रतिसाद दिला, तसंच ह्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रेम द्या. आणि 2-4 मैत्रिणींच्या कमेंट होत्या मला की मागचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते कसं बनवलं, बॅकड्रॉप जे आहे मागचं ते. तर आपली रिंग असते ना याची क्रोशा वर्क वगैरे आपण करतो ना, ती रिंग आहे, तिला फक्त मी कापड अटॅच केलं आहे आणि ती लायटिंग ठेवली, दुसरं काहीच केलेलं नाही आहे. तर ते DIY मी घरीच बनवलं होतं. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये, कारण तो व्हिडिओ मी सध्या केला नाही आहे. पण जेव्हा हे मी कापड चेंज करेल, आता बघा मागच्या वेळेस मी ब्ल्यू कलरचं लावलं होतं, ह्यावेळेस मी रेड कलरचं लावलं आहे. पण खूप सुंदर दिसतं ते, एकदम साधं आणि सिम्पल आहे, कोणीही करू शकतं ते, काहीच हरकत नाही करायला, खूप छान दिसतं.
आणि लायटिंगचं पण मला 1-2 मैत्रिणींनी विचारलं होतं. तर इलेक्ट्रॉनिक्सच्या कुठल्याही दुकानात ती भेटून जाईल तुम्हाला, असं काही नाही. आणि ॲमेझॉनवरती पण सर्च केलं ना तरी तुम्हाला भेटून जाईल. आणि जास्त काही महाग नाही आहे. पण कसं आहे, अशी छान अशी जर सजावट केली ना तर छान दिसतं. त्यामुळे मग मला असंच पूजा करायला आवडतात. छान साग्र संगीत कुठल्या, आता माझे मागचे पण व्हिडिओ बघा तुम्ही, अशाच सगळ्या पूजा आहेत मी मांडलेल्या. कारण मला कसं असं व्यवस्थित सगळ्या पूजा करायला आवडतात. आणि आता कसं मी डॉक्टर असल्यामुळे संध्याकाळी मी क्लिनिकला पण जाते. पण जेव्हा असं काही पूजा वगैरे असतात ना तेव्हा मी जात नाही क्लिनिकला, मी दांडी मारते. कारण नुसतं घाईघाई पूजा करून काहीच अर्थ नसतो. करायचं तर मनापासून करायचं, नाही तर नाही करायचं, माझं असं आहे. त्यामुळे मी सगळ्या पूजा मनोभावाने अशा व्यवस्थित वेळ काढूनच करते. आणि बघा आज आपलं गुरुपौर्णिमा पण आहे आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे. आणि बघा मंदिरात पण मी आज येलो कलरची सगळी थीम ठेवली. आणि आज सगळं येलो येलो इतकं छान दिसते. आणि उंबरठ्याचं लेपनसुद्धा येलो आणि रांगोळीसुद्धा येलो काढली मी. तर खूप छान वाटते पूजा करून. तर तुम्हाला कशी वाटली पूजा आवडली असेल तर नेहमीप्रमाणे पूजेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.